तर भाजप आणि एमआयएम एकत्र येतील असं कधी वाटलं होतं का? असं म्हणत सुप्रिया सुळेंनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. आता केवळ पुणे पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली होती. पुढे काय होईल याचा अंदाज आता बांधणं कठीण आहे असंही त्या म्हणाल्या. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात त्यांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही म्हणालात की जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत आहेत तोपर्यंत राजकीय दृष्ट्या त्यांना पुन्हा घेणं अशक्य आहे. हे तुमचं विधान आहे. हो. हे तुमचं ऑन रेकॉर्ड असलेलं विधान आहे. पण आता तुम्ही म्हणाल की छोटी निवडणूक आहे तिथे चालतं, असं नाही होत ना. तुम्ही कार्यकर्त्यांना गृहीत धरताय, लोकांना गृहीत धरताय. तुम्ही म्हणजे ही राजकीय व्यवस्था, तुम्ही म्हणजे राजकीय व्यवस्था. हो, ह्या इलेक्शनमध्ये एकत्र येणं ही कार्यकर्त्यांचा आग्रह होता. ही कार्य आणि हा डेटा दाखवतो. कार्यकर्त्यांचा आग्रह. मला नाही, राज ठाकरेंचं एक फार इंटरेस्टिंग कार्टून आठवलं. म्हणजे फार जुनं कार्टून आहे, त्यांच्याकडे संग्रह असेल की मला माहीत नाही, पण आम्ही जेव्हा पत्रकारितेत नवीन होतो ना तेव्हा बघितलं होतं. कार्यकर्त्यांची इच्छा. एकदा त्यांनी असं शरद पवार साहेबांचं एक कार्टून आहे ज्याच्यात ते असं म्हणतात की ही कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून असा हात दाखवतात आणि तिकडे खूप सारे कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती पवारसाहेबांचाच मुखवटा आहे. आपल्या इच्छा या कार्यकर्त्यांच्या इच्छा म्हणून तिथे करायचं, असा एक राजकीय सोयीचा अर्थ त्यातनं काढला जातो नेहमी. की तुम्ही म्हणाल की कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तुमच्याकडे होता ना वेटो पक्ष म्हणून, की तुम्ही सांगायचं की नका करू अजित पवारांसोबत युती, ते अजूनही राज्यात भाजपसोबत युतीत बसलेले आहेत असं तुम्ही सांगू शकत होतात. पक्ष नेतृत्व म्हणून तुमच्याकडे वेटो होता ना. तो व्हिटो असतोच ना, तुम्ही वापरला नाही. पण तो व्हिटो का वापरावा? मी जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल आणि त्यांना त्यांच्या इलेक्शनसाठी हा मार्ग त्यांना योग्य वाटत असेल त्याच्यासाठी आम्ही हो म्हणलो. ठीक आहे. पुढे काय सुप्रिया, असं म्हटलं जातं की या निवडणुकातून एक पायरी किंवा एक पहिली पाया रचला गेला आहे. आगामी काळात काका पुतणा एकत्र येणार, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार, जोरदार चर्चा सुरू आहे. ह्याच्यावर तुम्ही आज सांगाल की बाबा हा असं काही होणार नाही असं स्पष्टपणे सांगू शकाल का? बघा, चर्चा होत राहते. जशी माझी बोलायची ताकद आहे तशी मला ऐकायची ही ताकद ही माझ्यात असली पाहिजे. त्याच्यामुळे लोक स्पेक्युलेट करत राहतात अनेक वेळा. गेले 11 वर्ष मोदीजी सरकारमध्ये आल्यापासून माझ्याबद्दल स्पेक्युलेशन आहे. त्यामुळे और सही. पण असं होणार पुढे का? तुम्ही असं ठामपणे सांगू शकाल का की नाही आम्ही एकत्र येणार नाही? किंवा आत्ताच्या घडीला आमची चर्चा ही फक्त आणि फक्त पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि पिंपरी चिंचवड एवढ्यापुरतंच सीमित आहे. त्याच्यापुढे आमची चर्चा झालेली नाही. आमच्या गाठीभेटी ह्या संदर्भात झालेल्या नाहीत आणि विषयच येत नाही. भविष्यात होईल असं ठामपणे सांगू शकाल की नाही, की भविष्यात होईल माहीत नाही? मला ह्या क्षणाला सांगता येत नाही, पण एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन. नाकारत नाही नाही, नाकारत नाही म्हणजे आत्ता चर्चा इट्स नॉट ऑन द टेबल. टेबलवरच चर्चा नाही. तुम्ही विचारणार तुम्ही कानपूरला जाणार आहे का? आय हॅव नो प्लॅन्स ऑफ गोइंग टू कानपूर. पण इथे तुम्ही सारखं आहे. आता झालंय थोडंसं टेस्टिंग करून झालं एकमेकांना. आता परत पुढे मागे एकत्र ह्या क्षणी तरी देर आर नो प्लॅन्स. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, पण भविष्यात माहिती ना, असं नाही सांग. आता आपल्याला माहिती होतं का की बीजेपी काँग्रेस यांचे काँग्रेस आपलं असदभाई आणि बीजेपी एकत्र येतील असं कधी कोणाला वाटलं होतं? इट्स शॉकिंग.